बॉलची स्पर्धा पहिला सामना पाहायला मिळाला अंडर 25 जिथे वरद 11 दादरपाडा संघाला पराभूत करण्यात आलं. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले चॅम्बोची तडाखेबाज बॅटिंग, अर्धशतक त्यानं झलकावलं, विकेट देखील 2 त्यानं पटकावल्या आणि त्याच कामगिरीनं तो मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी राहिला. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत जिथे सचिन स्मृती जासईनं टॉस गमावला. क्रिशा डिजिटल, कुंडे बहाल, अमन वास्कर जे कलाकार आहेत ज्यांनी टॉस आज जिंकला आहे आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. दुसरीकडे सचिन स्मृती जासई ज्या खेळाडूची ओढ या क्रीडांगणाला याच गावामध्ये सातत्याने अनेक विक्रम केले, नवे तर साता समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर देखील गावठाण गावाच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणारा करण महेश मडवी दाखल झालाय सचिन स्मृती जासई संघाचा ॲज अ आयकॉन खेळाडू आणि त्याच्या सोबतीला आपण साईश म्हात्रेला पाहताय. दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. गावदेवी गावठाण संघासाठी प्रतिनिधित्व या दोन्ही खेळाडूंनी केल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा एखादी राज्यांमध्ये जाऊन, गोवा असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील या खेळाडूंनी खेळल्या, त्यामुळे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु सध्या तुम्ही असा खेळ पाहताय जो पावसाळी रब्बर बॉल म्हणून फार प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा नुकताच आपण जासईच्या मैदानामध्ये पाहिली. सध्या आपण चिर्लेच्या नगरीमध्ये मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा खेळतोय. करण दाखल झालेत आणि समोर बॅट्स गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश यांना आपण पाहताय जे भाताण गावचे आहेत. जयेश पोईर दाखल होताना पाहायला मिळतील. मजा येईल मॅचला. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो आणि मगाशी 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघानंच पहिला सामना जिंकला. चला, पॉवर प्ले नाहीये आणि आय थिंक LBW देखील आउट नाहीये. पावसाळी रब्बर बॉलमध्ये हे नियम सर्रास पाहायला मिळतात. जयेश भोईर दाखल झाला. भाताण टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूच्या नावानं सध्या तरी ओळखला जातं तो दाखल झाला. परंतु समोर या गावठाण गावची ओळख, उरणचा अभिमान आणि मगाशी समीर सोमने सरने हा उल्लेख केला की करंटचं नाव घेतलं, धावा यायला सुरुवात झाल्या. अगदी किंजलची ती स्पर्धा जिथे 6 बॉलमध्ये 37चं चेस करणनं करून दाखवला. अशक्याला शक्य करण्यासाठी ओळखला जाणारा करण दाखल झाला. वेलकम ऑल ऑफ यू. मजा येईल मॅचला. दुसऱ्या सामन्याला करूया आपण सुरुवात. जयेश यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. जयेश बॅटिंग डावक्या हाताने करतात. डावकुरे फलंदाज आहेत, पण तो बॉलिंगसाठी जेव्हा ते येतात तेव्हा उजव्या हाताने ते बॉलिंग करतात. ही खासियत आहे. अनेक वेळेला आपण असे खेळाडू पाहिले. करण तयार आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर दिला होता पण तो कन्वर्ट करू शकले नाहीयेत. बॉल आलाय डॉट. चांगली सुरुवात भारतीय टीम मध्ये देखील आपण जहीर खानला उजव्या हातानं बॅटिंग करताना पाहिलं, डावक्या हातानं तो बॉलिंग करायचा. असे अनेक खेळाडू पाहिलेत टेनिस क्रिकेटमध्ये देखील. सध्या जयेश तशी कामगिरी करतायत. पहिला बॉल त्यांचा डॉट निघाला. राजेश ठोकर वहाल यांना आम्ही विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. राजेशजी, आपलं सहर्ष स्वागत असणार. आडव्या बॅटनं मारलाय करण मडवीचा वार. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रति हल्ला, षटकार. फटका मारला. आडव्या बॅटनं एक्झिक्यूट केला फटका. बॉलला मिड विकेटच्या पलीकडे पाठवलं. करंटची ओळख आहे, नेहमीच त्याची आक्रमकता राहते. फुल टॉस बॉल, तो फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक निघालाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक चाच पडला आणि त्याच्यानंतर हा साधा सोपा कॅच. अमनला आपण त्या ठिकाणी पाहिलं. आखरी कलाकार आहे. त्याच्या रील्स, त्याचे ब्लॉग नेहमी चर्चेचे राहिलेत. परंतु हा कॅच देखील पकडला असता तर चर्चेचाच भाग बनला असता अमन, कारण महत्वाची विकेट होती. करण सारख्या खेळाडूला चान्स दिलाय, किती फायदा उचलतील आता करण. बॉल उडल्यानंतर थोडासा श्वास जणू काही रोखूनच धरला. आता विकेट मिळेल सर्वांनाच वाटलं, पण तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर करणच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद उमटताना पाहायला मिळाला. दयानंद मडवी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आमचे सलमान भाई, कैलास मडवी यांचं देखील आगमन. राजेश ठोकल यांना देखील आम्ही विनंती करतो. आमचे वहाल गावचे मान्यवर आहेत. राजेशजी यावं आपण. किशोरजी मडवी आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपला विशेष सन्मान देखील या स्पर्धेमध्ये केला जाईल. यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुरुवात चांगली झाली. दोन्ही टीमचा विचार केला. मागच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये एकही खेळाडू आउट झाला नव्हता. चंबोनं घणाघाती बॅटिंग केली. टॅप केले बॉलला समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा लॉंग ऑफला. आता अमन नाहीये. मग अशा अमन त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी होता.
दोन्ही डावकुरे बॅट्समन सध्या आपण स्ट्राईकला पाहत्या. करण मडवी आहे जो गावठाण गावचा ॲज अ आयकॉन खेळतो जासई टीममध्ये. सचिन स्मृती या नावाने संघ जासईनं उभारला. साईश मात्रे सलामीसाठी आलाय आणि सुरुवात धावसंख्या धावफलकावरती सध्या 9 पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक म्हणूया. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आले जयेश भोईरच्या विरोधात. चला मॅच बॉल आलाय. ज्या बॉलनं करणनं षटकार मारला तो बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा 5 दिवस चालणारे. चर्चा आपण संपूर्ण या स्पर्धेची करू. कालच्या दिवसामध्ये तालुक्याचे संघ खेळले. मुरुडचा संघ सुपर 5 मध्ये पोहोचला. आज अंडर 25. शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग. आणखीन एक सिंगल. लगातार 3 सिंगल आल्यात. थ्रो थोडासा खराब आहे. इथे दुसऱ्या धावेचा चान्स. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बाल बचावलेत. आज करण काय नशिबाच्या गोळ्याच खाऊन आलाय की काय. मगाशी कॅच सुटला त्याचा. आता डायरेक्ट हिट बनला असता तर विकेट मिळाली असती. 2 जीवनदान या मॅच मध्ये सध्या करणला मिळालेत आणि इथे धावा मिळाल्यात 3. जिथे मिळाली असती अवघे 1च धाव. बॅकअप नव्हतं. लगेच चान्स घेतला साईशनं. 3 धावा कंप्लीट. स्कोर डबल डिजिट मध्ये 12ला सध्या एकही विकेट नाहीये. जयेश चांगली बॉलिंग करतात. पावसाली रब्बर बॉल. पाऊस पडत नाहीये सध्या तरी आणि त्यामुळे मागच्या मॅच मध्ये जणू काही धावांचा पाऊसच पाडला चॅम्बोनं. सध्या या मॅच मध्ये किती धावा बनतील. 4 षटकांची मॅच. शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल. बाहेर चालला बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. या क्रीडांगणाने अनेक खेळाडू घडवले. या क्रीडांगणाला क्रिकेटचा वारसाच लाभला. हे क्रीडांगण अनेकांचं स्वप्न बनलं. त्याच क्रीडांगणामध्ये सध्या आपण पाहताय मयूर स्मृती पावसाली रब्बर बॉलची स्पर्धा. मयूर स्मृती गावठाण अंडर 25. आज संपूर्ण दिवसामध्ये वयोमर्यादा 2500 खेळाडू खेळतील. चला प्रतीक्षा करूया. पहिले षटक संपण्याच्या अंपायरचा इशाराला. इट्स नो बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. चांगली बॉलिंग करण्यासाठी ओळखले जात आहे जयेश. परंतु सध्या मागील 2 बॉलचा विचार केला तर थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करताय साईशच्या विरोधात. का शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का. फ्री हिटचा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा. सचिन स्मृती जासई टीम बिनबाद 14 धावा. स्पर्धा पाहत आहे मयूर यांच्या नावानं आणि आज मयूर दादांचा वाढदिवस देखील. परंतु या आठवणी सातत्यानं मनामध्ये राहणाऱ्याच राहिल्यात. कारण मयूर आपल्यामधून फार लवकरात लवकर निघून गेला. आमचे दयानंद मडवी यांचे भाचे होते आणि आज त्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहता. परंतु मयूर या नावानं जेव्हा जेव्हा दयानंद मडवी यांनी संघ स्थापन केला, करण मडवीनं लीड केलं संघाला. याच क्रीडांगणामध्ये मयूर स्मृती उरण प्रीमियर लीगमध्ये अव्वल राहिला होता. आणि आज मयूर दादा जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या आठवणींना आपण उजाला देतो आणि त्यांच्या नावाची स्पर्धा. अनेक वेळा मयूर स्मृती गावठाण या नावाने गावदेवी गावठाणचे खेळाडू देखील खेळलेत आणि सध्या करण देखील बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 14ला विकेट नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय अंकित कातकरीचा पहिला बॉल मागे मारलाय. बॉल निघालाय रेल्वे कॉलनीच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. करण मडवीचा धमाकेदार फटका. षटकार. पहिला बॉल अंकितच्या विरोधात मागे फिरून मारला फटका. जागा बनवली. हीच तर ओळख आहे करणची. आणि जेव्हा जेव्हा करण खेळलाय तेव्हा धावांचा प्रश्न कधीच राहिला नाहीये. सध्या तशी बॅटिंग तो करतो. धावफलकावरती 20 रन्स विदाउट विकेट लॉस. विकेटसाठी शोध घेत आहेत गोलंदाज. पण तो अंकित आलेत पहिल्या बॉलवरती. त्यांचं जणू काही स्वागतच केलं करणनं. पुढचा बॉल घेऊन अंकित कातकरी. पुढचा बॉल. बॅटची एज मागे चाललाय बॉल. पंचांच्या जवळून निघाला. एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. करणला स्ट्राईक हवे तो सरसावला. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 22 रन्स 22 धावा. चांगली स्पर्धा. पावसाली रब्बर बॉलच्या स्पर्धा आपण पाहता. गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच पावसानं जोरदार हजेरी लावली. अनेक विवाह सोहळे मे महिन्यामध्ये पावसामध्येच गेले. पण यावर्षी जूनची प्रतीक्षा. बऱ्याच वेळा 7 जूनला पाऊस पडतो. स्पर्धा देखील 7 जूनला सुरू झाली.
आज 8 जून दुसरा दिवस स्पर्धेचा. फुल टॉस टाकलाय ऑन साइडला, गॅप मध्ये चाललाय बॉल, दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमा पार. करण मडवीच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. ते दुसरा चांगला फटका करणचा या ओव्हर मधला. सध्या पाऊस नाहीये त्यामुळे गोलंदाजांवरती प्रतिहल्ले होत आहेत. अनेक वेळा आपण पावसाळी रबर बॉल मध्ये गोलंदाजांना हीच प्रार्थना करताना पाहतो की पाऊस पडू दे. पाऊस पडला तर खेळपट्टी ओळी राहते आणि खेळपट्टीवरून बॉल ओळा झाला की तो वेगाने निघतो. सध्या वेग मिळतच नाहीये गोलंदाजांना. चला चॉईस बॉल नाहीये, आयोजक देतील त्या बॉलने तुम्हाला खेळायचं, त्यामुळे इथे आयोजकांनी ही सूचना आम्हाला दिली. सध्या 28 धावा. संचित टकले यांना आपण पाहतोय. संचित धाडस दाखवणारा खेळाडू आहे. गावदेवी गावठाणमध्ये तो खेळतो, परंतु मोठ्या मोठ्या स्पर्धा सध्या तो आयोजित देखील करतो. यावर्षी 5 दिवस पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा त्याने आयोजित केली आहे. कौतुक करूया आपण त्याचं देखील. अनेक चांगली मेहनत तो घेताना पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. संचित टकले यांना आपण पाहतोय. 6 धावेने धाव फलकावरती 28 लागल्यात. करणची चांगली बॅटिंग, ताबडतोब क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोच त्याने दाखवला. कम्मालीचे फटके तो सध्या खेळतोय. खोलात टाकला बॉल. इथे लाईन चांगली पाहायला मिळाली अंकितची. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील कारण खेळपट्टी ओळी नाहीये, त्यामुळे जर तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकाल तर तिथे तुम्हाला मार बसणार आहे. थोडासा पुढे टाकला बॉल, यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल रिलीज केला. इथे सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट, साईज दाखल झाला. पहिल्या सत्रामध्ये पवन आपण हेच पाहिलं, विकेट मिळाली नव्हती. सध्या इथे देखील तसंच सुरू आहे. 10 बॉल संपलेत, विकेट आली नाहीये. चांगली बॅटिंग करतायत करण आणि त्याच्या सोबतीला साईश. चांगली पार्टनरशिप बिलॉन्ग केले दोन्ही खेळाडूंनी. समोर टाकला बॉल, उंच गेलाय, लांब नाहीये. उंची जास्त. पहिली विकेटची शोध आता पूर्ण होईल का? हो, तिथे देखील कॅच ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच, क्रिकेटचं हे सूत्र आहे. आणि ह्या चुका जर तुम्ही वारंवार कराल तर प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूंना तुम्ही संधी देताय. इथे चान्स सोडला. धाव फलकावरती रन्स लागल्यात. करण 30 धावा. शेवटचा बॉल आहे. 30 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 4 षटकांची मॅच. याच्यानंतर विनर संघ विनरच्या विरोधात फाईट करेल. लगेच पुढची मॅच खेळवली जाईल. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळायचा होता, परंतु वेग चांगला राहिला या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15च्या गतीनं सध्या सचिन स्मृती जासईची वाटचाल पाहायला मिळाली. बिनबाद 30 धावा. कुंडेबहाल टीमच्या गोलंदाजांचं देखील कौतुक करूया. पहिल्या ओव्हरमध्ये जयेश यांनी 14 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. परंतु पावसाळी रबर बॉलमध्ये पवन एका ओव्हरमध्ये 5-5, 6-6 षटकार देखील बसताना आपण पाहिलेत. याच क्रीडांगणामध्ये कालच्या दिवसामध्ये बऱ्याच धावा बरसल्या गेल्या. कुणाल वास्कर दाखल झालाय, षटक क्रमांक 3. पहिला बॉल, लाईन चेक केली जाईल. अंपायर्स वळलेत, पंचांचा इशारा नो बॉल. इट्स अ नो बॉल. पुढच्या बॉलवरती राहील फ्री हिट. पावसाळी रबर बॉलमध्ये गोलंदाजांना LBW दिला जात नसतो कारण त्याची हाईट, त्याचा अंदाज लावणं पंचांसाठी कठीण बनतं. इथे फ्री हिटचा इशारा देताना अंपायर. सध्या स्कोर 31, 31 धावा. अर्ध्या खेळपट्टीवरती आपडला. चान्स होता साईशला, अगोदर बॅट त्याने फिरवली, त्याच्यामुळे कन्वर्ट करू शकला नाहीये. लेग बाईचा इशारा. एक सिंगल, 32 रन्स, 32 धावा. 32ला विकेट नाहीये, परंतु धावा देखील तेवढ्याच चांगल्या कमी प्रमाणात रोखल्यात हे देखील म्हणूया आपण. कारण मागच्या ओव्हरमध्ये करणनं 2 षटकार मारल्यानंतर असं वाटलं की या ओव्हरमध्ये रन्स बऱ्याच खर्च होतील, परंतु चांगलं कमबॅक तिथे अंकितनं देखील केलं. 5 तुम्ही ट्रॉफ्या पाहत्या, प्रथम क्रमांक, द्वितीय. उद्या देखील आयकॉन ग्रामीणचे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं. 24 लाईव्ह इव्हेंट्सनं याच क्रीडांगणामध्ये मागच्या महिन्यामध्ये विक्रम केला. उरण पनवेल प्रीमियर लीग सर्वाधिक जास्त पाहिली जाणारी स्पर्धा मे महिन्यामध्ये जी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. 1 रन्स कंप्लीट. करणला स्ट्राईक घ्यायचे. पुन्हा एकदा प्रयत्न त्याचे सुरू आहेत, परंतु ती आता मिळणार नाहीये. आता खेळाडूंचं कौतुक करूया, चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर बॉल पर्यंत पोहोचले आणि चान्स दिला नाहीये. अवघी 1च धाव. 1-1 धावेनं प्रवास हवा तितका तुमचा मोठा बनणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील.
शॉर्ट पिच बॉल जेव्हा जेव्हा पवन आले दोन्ही खेळाडूंना अडचणीच पाहायला मिळाल्यात. करणला शॉर्ट पिच बॉल तिथे देखील तो फसला. साईश देखील शॉर्ट पिच बॉल वरती जास्त काही करू शकला नाहीये. इथे देखील आकुट टप्प्याचा बॉल गॅप मध्ये चाललाय. लॉंग ऑफला आलाय बॉल. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. एकच धाव. थ्रो वेगानं फेकला. रन्स एकच मिळणार आहे. चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांना ती जणू काही पर्वणीच राहते. अनेक प्रेक्षक, परंतु जसा पाऊस पडेल ना तेव्हा या क्रीडांगणाची शोभा आणखीन वाढणार आहे. प्रेक्षकांना हे क्रीडांगण नेहमीच भरताना आपण पाहिलं. सुट्टीचा दिवस असल्यानंतर प्रेक्षक नेहमीच गर्दी करतात. परंतु मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा प्रेक्षक या स्पर्धेमध्ये देखील यायला विसरले नाहीयेत. साऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. समोरच्या दिशेनं याच शोधामध्ये होता करण आणि तो फटका त्यानं मारलाय. भरपूर लांब पाठवलाय बॉलला. सीमा पार षटकार. सुरुवातीचे काही बॉल एकेरी धावांचा प्रवास सुरू होता, परंतु मध्येच हा ब्लास्ट पाहायला मिळाला. मोठा षटकार करणच्या बॅटमधून आला. करणचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेक त्यांनी मालिकावीरची पारितोषिकं जिंकलीत. गावठाण गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उमटवलं तो खेळाडू सध्या बॅटिंग करतो, ज्यानं जवळजवळ या मॅचमध्ये 4 षटकार मारलेत. करण तयार आहे. आडव्या बॅटनं मारला. मिड विकेटला चालला. फिल्डर आहे तैनात. सिंगलच मिळेल इथे. एक धाव मिळाली जाईल. थ्रो खराब आहे. चान्स मिळालाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या. करण निघालाय. पुन्हा एकदा ही चुकी आणि या 3 धावा क्रिशा डिजिटल कुंडेबहाळ टीमच्या खराब फिल्डिंगच्या मुले मिळाल्यात करण मडवीला. 3 धावेने धावफलकावरती स्कोर पाहूया आपण. सध्या धावांची गती 43. मागच्या मॅचमध्ये 80चा टप्पा ओलांडताना पाहायला मिळाले. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्लेचे खेळाडू. तिथे विकेट मिळाली नव्हती. इथे देखील पार्टनरशिप बनली. क्रिकेट पार्टनरशिपचा खेळ आहे. भागीदारी तुम्हाला बनवावी लागते. चांगला ताळमेळ राहिला तर धावा या नेहमीच चांगल्या बनतात. गोलंदाज तयार. कुणाल आपटलाय बॉल. कुणालचा बॉल उंच गेलाय. साईशचा फटका तो देखील उंच आहे आणि त्यांना घेतले लांबी. बॉल सीमा पार. साईश मात्रे नाही कुणाला भीत्रे. षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 49 धावा. पावसाळी रब्बर बॉल 4 षटकांचा सामना. हीच अपेक्षा असणाऱ्या जासईच्या पाठीराख्यांना. 65-67 बनल्या तर टार्गेट हे चांगलं राहील दुसऱ्या सत्रासाठी देखील. चला सज्ज व्हा. दुसऱ्या मॅच मध्ये आपण विनर संघाच्या विरोधात विनर संघ खेळवणार आहोत. पहिली मॅच जिंकणारा संघ तयारीत राहा आपण, कारण पावसाळी रब्बर बॉलच्या मॅचेस लवकरात लवकर संपतात. काल देखील आयोजकांनी सांगितलं की 4 वाजता स्पर्धा संपली. आम्ही 4:15 वाजताच घरी पोहोचलो. बोले आज दुसरा दिवस. पहिली मॅच थोडीशी उशिरानं सुरू झाली, परंतु पहिला सामना वेळेवरती समाप्त झाला. जसा सामने सुरू राहतात कंटिन्यू, फक्त मॅच थांबायला नको. त्यामुळे आम्ही पुढचे संघ जे खेळणार आहेत त्यांना हीच विनंती करू, जर आपण मॅच पाहत असाल वेळेवरती निघा, वेळेवरतीच पोहोचा. कारण मॅच थांबल्यानंतर प्रेक्षक देखील कंटाळतात. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 3 ओव्हरमध्ये 49 काढल्या. शेवटचं षटक आहे आणि बॉलिंग करण्यासाठी पियुष आलाय. पियुषचा पहिला बॉल. बॉल सीमा पार आणि या षटकाराच्या आधारे धावफलकावरती धावा 50चा टप्पा ओलांडलाय सचिन स्मृती जासई संघानं. पंचावन्न धावा धावफलकावरती. कारण आता चांगल्याच रंगामध्ये दिसतो. आशिष फटके त्याला आता खेळायचे आहेत. शेवटचं षटक घ्या. इथे फुल टॉस बॉल. आणखीन एक खराब बॉल. दिशा खराब आहे. बॉलचा पिच्छा केला करणनं, परंतु बॉल पर्यंत तो पोहोचला नव्हता. बराच बाहेर होता बॉल. त्यामुळे पंचांनी इशारा दिला वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. एका धावेने धावफलकावरती 56 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनतील याची प्रतीक्षा सध्या जासईच्या पाठीराख्यानं. ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आपण सध्या पाहता. अंडर 25 मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये वयाची मर्यादा आहे आजच्या दिवसामध्ये. हो अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल मागे चाललाय. चान्स मिळणार आहे तिकडे. ओ बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. खराब फिल्डिंग. वाईट +4. टोटल 5 धावा या बॉल वरती.
बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात पियुषनं. विनोदजी साहेबांचं आगमन, एक दमदार व्यक्तिमत्व. स्वागत आहे साहेब आपलं देखील विनोदजी पाटील साहेब. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे आणि क्रिकेटची प्रचंड आवड. विनोद स्पोर्ट्स गावठाणी नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा विनोदजी पाटील या नावाची ओळख राहते. विनोदजी पाटील साहेबांचं आगमन झालं. पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा आपण पाहूया आणि येत्या रायगड प्रीमियर लीग मध्ये विनोदजी पाटील साहेबांचा संघ देखील खेळणार आहे. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा काही दिवसामध्ये होईल आणि त्या स्पर्धेमध्ये विनोद पाटील साहेबांचा संघ आपल्याला अनिकेत मोकळच्या नेतृत्वाने खेळताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पियुष तय्या. शॉर्ट पिच बॉल, थोडंसं थांबणं गरजेचं होतं. करण या बॉलवरती अगोदरच पिक झाला, तो लवकरात लवकर तयारी दाखवली त्याने फटका खेळण्याची आणि हा बॉल डॉट आला. चला पियुष हेच म्हणत असेल, असेच डॉट बॉल येऊ दे आता सध्या, आणि महागडे षटक सुरू होतं. पहिला अवांतर बॉल या ओव्हरमधला. व्हाईट बॉल आल्यानंतर डॉट बॉल आला. पियुष यांना आपण पाहत्या. युवा गोलंदाज पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये कदाचित इकडे एकच स्टंप आहे, त्यामुळे स्ट्राईकवरती फेकण्याचा प्रयत्न दाखवला गोलंदाजानं. मिळाली जाईल एक सिंगल. धावफलकावरती धावा 63 धावा, 63 रन. सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये 30 बनल्या, परंतु सध्या धावांची गती वाढताना पाहायला मिळते. 33 वरती मागील काही बॉलपर्यंत प्रवास राहिला. आणखीन या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, शेवटचे 3 बॉल. शॉर्ट पिच बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती टाकलाय. ही चुकी करून चालणार नाहीये पियुषला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. सहा धावा प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं साईश मात्रेला आणि चांगलाच धावांचा आता टार्गेट उभा केला. खोलात टाकला बॉल, जागा बनवली, शफल झाले बॅट्समन. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर निघाला साईश आणि त्याच्यानंतर लाईन चांगली टाकत असताना पियुष. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती 69 रन्स, 69 ज्या धावांची गरज होती. इथे देखील विकेट आली नाहीये. 23 बॉलचा खेळ पाहायला मिळाला, एकही विकेट मिळवू शकले नाहीयेत क्रिशा डिजिटल कुंडेवाल. कॅप्टननेच कॅच सोडली. कॅच पकडला असता तर पहिली विकेट लवकरच मिळाली असती. इथे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 70 वरती स्कोर पोहोचला. सुरुवातीच्या 12 बॉलमध्ये 30 आल्या, परंतु पुढच्या 11 बॉलमध्ये 40 धावा काढल्यात. त्यामध्ये करणचं योगदान चांगले आहे. करणनं चांगली बॅटिंग केली. साईशनं देखील 2 षटकार मागील 3 बॉलमध्ये मारलेत. 15 बॉलमध्ये करण यांनी 42 धावा काढल्यात. शेवटचा बॉल आहे, का मोठा फटका येईल का शेवटच्या बॉलवरती? चांगला बॉल, चांगला बॉल. इथे एक सिंगल, एका धावेनं स्कोर बोर्डवरती 71 धावा. लेग बाईचा इशारा पंचांचा. 71 रन्स पूर्ण झाल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 71 जमा करू शकलाय सचिन स्मृती. जासे संघ येणारे 24 बॉल क्रिशा डिजिटल कुंडेवालला सामना जिंकण्यासाठी 72 धावेची आवश्यकता. चला धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.
4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाले सचिन स्मृती जासईचे खेळाडू करण आणि साईश मात्रे दोघेच खेळाडू बॅटिंग करताना पाहायला मिळाले, ज्यांनी 71 धावा इथे जमा केल्यात आणि 72 धावांचं टार्गेट उभं केलं. चला 72 धावांचा पाठलाग करायचा. सलामीचे खेळाडू दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. क्रिशा डिजिटल कुंडे बहाल टीम. येणारे 24 बॉल 72 धावा. पावसाळी रब्बर बॉल मध्ये 24 बॉल मध्ये 100 धावा बनताना देखील प्रेक्षकांनी पाहिल्या. सध्या प्रखर कडक उन्हामध्ये आपण पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा खेळतो. चला याच्यानंतर होणारा सामना विनर टीम. मागचा सामना उत्तमरित्या जिंकला गेला. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरलेट संघानं तो संघ विनर टीमच्या विरोधात खेळणाऱ्या. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आमच्या समेत पवन जोडले गेले जे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये समीरजी सोमणे सरांचा आवाज आपण ऐकताय. विपुलजी पाटील हे देखील या स्पर्धेचे केंद्रबिंदू राहिलेत आणि नुकताच जासेची स्पर्धा त्यांनी कव्हर केली. याच क्रीडांगणामध्ये जेव्हा राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा उरण पनवेल प्रीमियर लीग पाहायला मिळाली, तिथे देखील विपुलजी पाटील यांचं योगदान मोठं पाहायला मिळालं. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी साहेब ज्यांच्या नेतृत्वाने याच क्रीडांगणामध्ये आपण उरण पनवेल प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहिली, जिथे 4 व्हीलर कार पाहायला मिळाली होती. आणि सध्या आपण पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा पाहत आहे. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत संचित टकले यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचे संपूर्ण मित्र ज्यांनी आयोजित केले ही स्पर्धा. चला 12वा खेळाडू पाठवा लगेच. क्रिशा डिजिटल कुंडेवाल टीम आपला 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 24 बॉलमध्ये 72 बनवायचे आहेत. सलामीचे खेळाडू संदीप म्हात्रे आणि मनीष दाखल होताना पाहायला मिळतात. 24 बॉल 72 चेस. सलामीला आलेला आयकॉन बॅटिंग केली तर त्याला बॉलिंग दिली जात नाही. सध्या ती चर्चा खेळाडू कक्षामध्ये चला 12वा खेळाडू जाऊ नका आपण. क्रिशा डिजिटल कुंडेवाल चला 12वा खेळाडू पाठवा. अन्यथा जर सामना जिंकला गेला तर मॅन ऑफ द मॅच दिली जाणार नाहीये जो खेळाडू असेल त्याला. त्यामुळे तुमचा 12वा खेळाडू, तुमच्या खेळाडूंची नावं स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज करतो. 24 लाईव्ह इव्हेंट्स. चला मॅचला करूया सुरुवात. 24 बॉल 72 चेस. या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे आता सध्या क्रिशा डिजिटल कुंडेवाल संघाला. फिल्डिंगमध्ये वारंवार चुका पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्या. रनआउटची संधी होती ती त्यांनी सोडली. त्यामुळे फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड जर उंचावला गेला नाही तर अशा पद्धतीने धावा उभ्या राहतात. प्रतिस्पर्धी संघाला सन्माननीय विनोदजी पाटील साहेब यांचं आगमन आहे आणि त्यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला त्यांनी जपले आणि ते क्रिकेट देखील खेळतात. विनोदजी पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी किशोरजी मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी पाटील साहेबांचा सन्मान करावा. महेंद्र शेठ घरत साहेबांच्या कार्यामध्ये कार्यतत्पर असणारे आणि महेंद्र शेठ घरत साहेबांचे अगदी विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून विनोदजी पाटील यांना ओळखलं जातं आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. किशोरजी मडवी साहेब जे गावठाण गावचे आहेत आणि त्याचबरोबर विनोदजी पाटील यांचा सन्मान वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण करत आहोत. धन्यवाद विनोदजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो मयूर स्मृती गावठाण या स्पर्धेमध्ये. चला मॅचला केली जाईल सुरुवात. 24 बॉल मध्ये 72 काढायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य पाटील दाखल होत झाले.
चैतन्य पाटील बॅटिंगसाठी करण आला, त्यामुळे आता आयकॉन चैतन्य टाकीगावचा खेळाडू तो बॉलिंग करतोय. पहिला बॉल वेगानं उत्तर दिलंय, पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेग. चैतन्य पाटीलची ओळख राहिली आहे. सुरुवात त्याची लेदर क्रिकेटमध्ये झाली, लेदर क्रिकेट तो चांगला खेळला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याची ओळख प्रेक्षकांनी घेतली, त्याच्या क्रिकेटला दाद दिली. आणि त्याच्यानंतर रबर बॉलमध्ये रायगड प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये टू व्हीलर बाईक जिंकणारा खेळाडू सध्या बॉलिंग करतोय. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर उत्तर दिलंय. दुसऱ्या बॉलवरती स्क्वेअर केला फटका, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार षटकार. सन्माननीय विनोदजी पाटील साहेब गावठाण यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. साहेबांचा आम्ही विशेष आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चैतन्य पाटील बॉलिंग करतायत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती त्याचं स्वागत राहिलं. षटकारनं स्वागत केलं बॅट्समन मनीष कुटले, नांदगावचा खेळाडू आहे जो आयकॉन खेळतोय सध्या. मनीष ओ आणखीन एक फुलटॉस बॉल मागच्या दिशेने चाललाय. चेस थोडीशी कठीण बनेल का? ओ तेच घडलंय, पायाने अडवण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, बॉल निघाला धनधन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागच्या बॉलवरती 6, पुढच्या बॉलवरती 4, चौकार. नांदगावचा खेळाडू आहे मनीष कुटले. सध्या नांदगाव टेनिस क्रिकेटची दखल साऱ्याच ग्रामीण संघांना ठाऊक आहे. टॉप लिस्ट मध्ये नांदगावचं नाव जोडण्यामध्ये काय हरकत आहे. नांदगावचा खेळाडू बॅटिंग करतो. आडव्या बाटनं मारला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आता साईश, त्याच्याकडून हलकीशी मिस्टेक. इथे चान्स घेतला मनीषनं. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावफलकावरती 12 धावा. नांदगाव गाव आणि त्या गावामध्ये सातत्यानं यंदाचा हंगाम क्रिकेटचंच राहिलं. अनेक ट्रॉफ्या नांदगावच्या संघानं जिंकल्या. आणि मनीष कुटले हा खेळाडू सध्या जो बॅटिंग करतोय त्याचा फॉर्म देखील तेवढाच भन्नाट राहिला. टेनिस बॉल क्रिकेटची आपण चर्चा केली. बाउन्सर बॉल, पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्सर आहे सांगत असताना अंपायर्स दंडित केले चैतन्य पाटीलच्या बॉलला. चैतन्य पाटील टाकीगाववरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. छोटंसं गाव पण तो आज क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू आणि गावाची ओळख देखील ज्यानं सिद्ध केली. तो खेळाडू सध्या बॉलिंग करतो. त्याला विकेट्स घ्यावा लागणार आहेत. ॲज अ आयकॉन तो कळतो. सुरुवात त्याची हवी तशी झाली नाहीये. एक षटकार, एक चौकार आला. कमी गतीचा बॉल लवकर पिक केला, लॉंग ऑनच्या वरून मारलाय, लांब लचक फटका, बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. तिसरा बाउंड्री स्ट्रोक या ओव्हर मधला. 2 षटकार, 1 चौकार. थोडीशी महागडी गोलंदाजी, त्याच कारणास्तव करण पोहोचले त्या ठिकाणी. धावा आता जास्त बनतायत, तुम्हाला विकेट्स घ्यावा लागणार आहेत. आणि या क्रिकेटमध्ये पार्टनरशिप मगाशी देखील आपण पाहिली. चांगलं योगदान दोन्ही खेळाडूंनी दिले. इथं मनीष देखील तेच करतात. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या चैतन्याच्या विरोधात. फुल टॉस बॉल, वेग आता चांगला आहे. कदाचित मिड विकेट शोधत होता मनीष, पण तू प्रॉपर कनेक्शन जोडता आलं नाही या बॉलवरती. एक सिंगल या बॉलवरती मिळाली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ फार एंटरटेनमेंट राहिला. 2 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉल, 2 सिंगल, एक दुहेरी धावसंख्या. आणि पाहता पाहता पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती तब्बल 20 धावा या जोडल्या गेल्यात. 72चा पाठलाग. सुरुवात चांगली घडले. पहिल्या 6 बॉलमध्ये 20 धावा जमा झाल्यात. 72 धावांचा पाठलाग सुरू असताना येणारे 18 बॉल 52 धावेची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 52 बनवायचे आहेत. त्यामुळे मित्र म्हणेल सध्या तरी पारडं जड आहे क्रिशा डिजिटल कुंडेवाल टीमचा. मनीष कुटले चांगली बॅटिंग करतात आणि त्याच्या सोबतीला आलेला बॅट्समन धावफलकावरती 20 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती संयम म्हात्रे दाखल झाला. संयमने याच क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सर्वांचंच लक्ष आपल्या बाजूने वेधून घेतलं. तो खेळाडू सध्या बॉलिंगसाठी दाखल झाला. संयम म्हात्रेचा पहिला बॉल फटका फसलाय. फटक्याचं कनेक्शन चुकीचं राहिलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगली जजमेंट आहे. बॉल पर्यंत पोहोचले आणि पकडलाय कॅच. मनीष कुटलेचा खेळ संपला. पहिला धक्का.
सचिन स्मृती जासईच्या खेळाडूंना चांगलंच ठाऊक आहे. पहिलं षटक आपल्या बाजूनं पडलं नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, त्यामुळे आता या ओव्हरमध्ये विकेट्स घ्यावाच लागतील आणि त्या कारणास्तव संयम मात्रेला इन्व्हाइट केलं कॅप्टननं. जसा संयम आला पहिल्याच बॉलवरती संयमनं मोठी अडचण दूर केले. मनीष कुठले जो डेंजरस दिसत होता, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार येताना पाहायला मिळाले, त्या मनीषचा खेळ संपवला. संयम चांगली बॉलिंग करतो आणि ते पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट घेऊन सिद्ध केलं. नवीन खेळाडू दाखल झालाय जयेश भोईर यांना आपण पाहता इनॅप नंबर 2 सेकंड नंबरवरती बॅटिंगसाठी आला. तिसऱ्या क्रमांकावरती जयेश यांना आपण पाहता. भातांचे खेळाडू आहेत, पण तो आता सध्या बॅटल चांगले रंगू शकते. डावकुरा गोलंदाज आहे, डावकुरा फलंदाज, लेफ्टीच्या विरोधात लेफ्टी. तिकडे विकेट किपर देखील लेफ्टी आहेत. साईश कोण जिंकेल बॅटल? 20 धाबा बनल्यात. ओ बॅटची एज, चान्स होता साईशला, थोडासा खाली राहिला. बॉल मागे, खराब फिल्डिंग. या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतात. खराब फिल्डिंग, नाराज आहे साईश, नाराज आहे संयम. धावा मिळाल्या 4. लगातार 2 बॉलवरती 2 आयकॉन बाद करण्याची संधी मात्र गमावले. चान्स होता, या चान्स तुम्हाला कन्वर्ट करावा लागतील. कॅच सोडणार तर चान्स प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मिळतो आणि सध्या जयेश यांना संधी मिळाली. 400चं स्ट्राईक रेट. मागे खराब फिल्डिंग, मगाशी देखील मागे चौकार रोखू शकले नव्हते पहिल्या ओव्हरमध्ये. इथे देखील तशाच पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर 4 रन. 2 बॉलमध्ये संयमच्या विरुद्धात 4 बनल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. LBW नाही, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण खेळतो. इथे सिंगल मिळाली जाईल. चांगली बॉलिंग संयम करतो. हेच षटक आहे जिथे तुम्हाला दबाव टाकायचा आहे. आता इथे दबाव जर तुम्ही टाकू शकलात तर प्रतिस्पर्धी संघ जो सध्या क्रिशा डिजिटल कुंडेवाल बॅटिंग करतो, रिक्वायर्ड रन रेट वाढला तर दबाव येईल. दबावामध्ये तुम्हाला विकेट मिळू शकतात. सध्या सचिन स्मृती जासई टीमला डॉट बॉल विकेट हवे आहे आणि कुंडेवाल टीम हीच प्रार्थना करत असेल. एखादी पार्टनरशिप, एखादा खेळाडू आता चांगल्या धावा बनवल्या गेल्या त्याच्या माध्यमातून तर पाठलाग सोपा बनेल. 24 धावा बनल्या, त्याच्यानंतर एक सिंगल. 25 सध्या रन्स पाहताय आपण स्कोरबोर्डवरती. 25ला 1 विकेट. 4 षटकांचे मॅच. लेग साईडला बॉल पडल्या, लेग स्टम्पच्या बाहेर चालल्या. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टेनिस बॉलवरती नेहमीच टर्न जास्त प्रमाणात करतो. रबर बॉल देखील स्विंग होताना आपण अनेक वेळा पाहिला, पण तो सध्या हा बॉल टर्नच झाला नाही, सरळ निघाला. त्यामुळे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. धावांची गरज आहे क्रिशा डिजिटल कुंडेवालला. खोलात टाकला बॉल, चांगली लाईन. चान्स इकडे देखील. गुड रनिंग बिटवीन विकेट. चिक्की सिंगल ऍड करूया आपण. एक धाव फलकावरती. चांगली बॉलिंग करतायत. नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रण साधणारी गोलंदाजी सध्या संयम मात्रे करताना पाहायला मिळाल्या. चांगलं नियंत्रण आहे. 3 स्टंपच्या समोर बॉलिंग करतायत. अशी गोलंदाजी आपण भारतीय टीममध्ये अक्षर पटेलला पाहतो. नेहमी तो स्टंपला फॉलो करतो. सध्या संयमनं देखील त्याच निशाण्यावरती बॉलिंग करण्याचं लक्ष वेधलंय. चांगली बॉलिंग आहे संयम मात्रेची. तो एखादा बाउंड्री स्ट्रोक हवाय क्रिशा डिजिटल कुंडेवालला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय मागच्या दिशेनं. लॉंग स्टॉपचा खेळाडू आला. एक सिंगल या बॉलवरती देखील. एक चौकाराचा अपवाद वगळला तर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग. तो देखील चौकार. संयम म्हणत असेल की विकेट मिळाली असती, मागे बॉल अडवता आला असता, तिथे 4 एक्स्ट्रा दिल्या. शेवटचा बॉल आहे. संयम मात्रेचं षटक सध्या चांगल्या पद्धतीनं तो सादर करतो. तुमच्यामध्ये कौशल्य असावं लागतं, तुमच्यामध्ये गुणवत्ता असावी लागते क्रिकेटमध्ये, आणि ती गुणवत्ता सध्या दाखवत असताना संयम मात्रेची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतायत. दबाव वाढवल्या. बाउंड्री आली नाहीये सध्या मागील 2-3 बॉलमध्ये. काय इथे चान्स घेतील का फलंदाज? का विकेट येईल पुढच्या बॉलवरती? ओ खोलात टाकला, चॉक केलं बॅट्समनला. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं षटक राहिलं संयम मात्रेचं. 12 बॉलचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 20 धावा, परंतु दुसरं षटक जिंकलंय सचिन स्मृती जासई संघाने. या ओव्हरमध्ये रन्स आल्यात अवघ्या 8 धावा. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक खेळाडू बाद, 28 धावा.
बॉल 44 धावेची आवश्यकता. या स्पर्धेतून रजा घेत असताना विनोदजी पाटील साहेब ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं, चांगलं कॉन्ट्रीब्युशन अनेकांचं लाभलंय, अनेकांनी चांगली साथ दिली या स्पर्धेसाठी. मयूर स्मृती गावठाणची स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन देखील केलं जातं. अनेक वेळा मयूर स्मृती गावठाण या नावाने संघ देखील खेळतो. या सुंदर अशा ट्रॉफ्या देखील तुम्ही पाहता, लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. नामांकित अंपायर या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात आले. कालच्या दिवसामध्ये चेतन स्वामी, विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. आज समीरजी सोमणे सर हे देखील आज आपल्यासोबत जोडले गेलेत. 5 दिवस चालणार आहे स्पर्धा. चला, मॅचचा रिझल्ट सध्या 12 बॉल 44 वरती आडले. पहिला बॉल तन्मय ठाकूर दाखल झाला, जो आपल्या गोलंदाजीच्या वेगासाठी ओळखला जातो. तन्मय, त्याच्याकडे वेग चांगल्या, त्याच्याकडे कौशल्य गोलंदाजी करण्याचं नियंत्रण त्याचं देखील राहतं गोलंदाजीमध्ये. पण तू संयमचं आपण कौतुक करूया, जिथे 20 आल्यानंतर त्यानं विकेट मिळवून दिली मनीषशी. आता सामना थोडासा वरचढ राहिला. 11 बॉल 44 धावेची आवश्यकता. 11ला 44. या चुका चालणार नाही आहेत. बॉल चाललाय मागच्या दिशेनं. आता प्रोटेक्शन 2 खेळाडूंना मागे लावले. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. स्ट्राईक घेतली नाहीये, दिली नाहीये. जयेशनं स्वतःकडे विश्वास दाखवलाय. समीकरणात 11 बॉल 43 मॅच. 11 बॉल 43 धावा. रब्बर बॉलमध्ये पॉवर प्लेचं बंधन नसतं, त्यामुळे फलंदाजांना पॉवरफुल बॅटिंग करावी लागते, मोठे फटके खेळावे लागतात. पावसाळी रब्बर बॉलमध्ये जास्त प्रमाणात षटकार प्रेक्षक पाहत असतात आणि या मॅचमध्ये सध्या षटकारांचंच गणित हवंय. चांगला बॉल, त्याही पेक्षा कमालीचा फटका, लाजवाब स्ट्रोक. बॉलला मारले, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. जयेश भोईरचा वार, सीमा पार, षटकार. हार मानणारा खेळाडू नाहीये. जिद्द, परिश्रम आणि नेहमीच त्याचा संघर्ष हा क्रिकेटमध्ये तेवढाच मोठा राहिलाय. सध्या तो बॅटिंग करतो. चांगला फटका त्यानं ठोकला. षटकार पाहायला मिळाला तन्मयच्या विरोधात. पुढच्या बॉलवरती तन्मयचं हे उत्तर. चांगला टप्पा, इथे लाईन चांगली आहे. हे साईज देखील सांगतात याच टप्प्यावरती तुम्हाला तन्मय बॉलिंग करावी लागेल. थोडंसं खाली राहिला बॉल, पण तो एक डॉट बॉल सध्या क्रिशा डिजिटल कुंडेवालच्या खेळाडूंच्या मनामध्ये धडकी भरणारा राहील. एक डॉट बॉल, रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे. मागच्या बॉलवरती षटकार आला, लगेच तन्मयनं वापसी केली. चांगली बॉलिंग करतो तन्मय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल लॉफ केलाय. बॉलला ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये चालला. क्षेत्ररक्षक करंट दाखल आहे त्या ठिकाणी. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. चांगला थ्रो केला. जे युवक मॅच पाहत आहेत सध्या, रब्बर बॉलमध्ये तुम्हाला असेच थ्रो करावे लागतात. टप्पा गोलंदाजाच्या हातामध्ये आला. मगाशी ओव्हर थ्रो बरेच पाहायला मिळाले. करंटला आपण पाहत्या गावठाणचा खेळाडू, ज्यांनी धावा पहिल्या सत्रामध्ये चांगल्याच काढल्या. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात सध्या 36 धावा. 72ची चेस. अर्धा टप्पा अद्याप पूर्ण करायचा आहे सचिन स्मृती जासईच्या विरोधात. 36 धावेची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये देखील 6 बॉलमध्ये 36 हव्या होत्या. आडव्या बॅटनं मारलाय. टायमिंग नाहीये, तेवढं पॉवर देखील नाहीये. क्षेत्ररक्षक पलट्यात. विकेट किपर स्वतः साईश निघाला. एक पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मिळतील. 34ची आणखीन आवश्यकता. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील पावसाळी रब्बर बॉलमध्ये अनेक वेळा बसताना पाहिलेत आपण. त्यामुळे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि पावसाळी रब्बर बॉल म्हणला तर प्रेडिक्शन लावणं थोडंसं मूर्खपणाचंच भाकीत राहील. त्यामुळे आपण अंदाज लावू शकत नाहीये कुठला संघ जिंकेल याचा. सध्या दोन्ही संघ प्रयत्न करतात सामना पहिला जिंकण्यासाठी. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर झपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये आला फक्त एकच षटकार. 18 बॉलमध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा. येणारे शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. क्रीडांगणामध्ये आपण ओमकार एंटरप्राइजेस 5402 मेघनाथ शेठ मडवी यांच्या नावाची स्पर्धा देखील आपण पाहिली आणि सध्या त्यांच्याच सुपुत्राचं संगीत तुम्ही ऐकता. ओमकार एंटरप्राइजेस 5402 हा त्यांचा गाड्यांचा लकी नंबर आहे. आणि या क्रीडांगणामध्ये अनेक स्पर्धा आपण होताना पाहिल्या. त्यामध्ये आणखीन एक स्पर्धेचा आपण उल्लेख केला.
मेघनाथ शेठ साहेबांची स्पर्धा, ज्यांनी क्रिकेट गावठाण गावासाठी खेळल्या. गावठाण गावाचं क्रिकेट अनेक वर्ष आपण पाहिलं. किशोरजी मडवी सध्या आमच्या समवेत आहेत. अनेक वेळा त्यांचं देखील क्रिकेटमध्ये चांगलं योगदान पाहायला मिळालं. चला, मॅच अद्याप संपली नाहीये. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब फटका जयेश भोईरच्या बॅटमधून षटकार. बॉल 34 काढायचे आहेत. पहिला बॉल एवढा लांब षटकार मारला, प्रेक्षक म्हणत असतील जर 8 असता तर 8 धावा देखील मिळाल्या असत्या. फार लांब लचक फटका. 28ची आवश्यकता. येणारे 5 चेंडू 28 धावा. जयेश हेच सांगताय सामना संपला नाहीये. हार जीत ही लपण डावरे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. आणि ती झुंजार सध्या खेळी साकारावी लागणार आहे. पहिल्या बॉलवरती 6 आल्यात. 5 बॉल. चला आणखी 6 ऍड करूया. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 2 बॉल 2 षटकार. आता टेन्शन वाढलंय. लगातारचा दुसरा षटकार. हाच उल्लेख केला की जिद्द, परिश्रम आणि संघर्षासाठी ओळखलं जाणारं नाव, ते नाव आहे जयेश भोईर. त्याने ठोकलाय लगातार षटकार. सामना बदललाय. 6 बॉल 34ची आवश्यकता असताना 2 षटकार 4 बॉल 22ची मॅच. रुकावटी आती है सफलताओं की राहों में, एक कौन नहीं जानता लेकिन मंजिल पाही लेता है जो कभी हार नहीं मानता. मैदानाच्या आतमध्ये हार मंजूर नाहीये जयेश यांना. 2 बॉल 2 षटकार 4 बॉल 22ची मॅच. मजा येईल मॅचला. पुढच्या बॉलवरती काय लिहिलंय? ओ पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर. ऐन मोक्याच्या क्षणाला पाय पडला खाली, इथे डॉट बॉल. हीच गरज होती. पाय आला नसता तर विकेट आली असती. आता समीकरण 3 बॉल 22 3 षटकार आले तरी देखील आता सामना सचिन स्मृती जासई जिंकेल. मगाशी संयमच्या मनामध्ये चांगलीच धडधड सुरू होती. 2 षटकार आले. आता 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तरी सामना जिंकला जाणार नाही. मारलाय तिसरा, परंतु उशीर झाला. 1 बॉल डॉट आला. 6 धावा षटकार. रोशन ठाकूर वरती आक्रमण. कॅप्टन आहेत टीमचे. रोशन म्हात्रे यांना आपण पाहता. 3 षटकार पाहायला मिळाले ओव्हरमध्ये. 4 बॉलमध्ये 3 षटकार. 16ची आवश्यकता. 2 बॉलमध्ये 16 धावा. इथे हा बॉल फॉलो केला बॅट्समनला. बॉल अगदी पिछा करताना पाहायला मिळाला बॅट्समन, पण कोलात पडला. इथे शेवटचा बॉल आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावरती. चला 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले टीम चॅम्बो दाखल व्हा. पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत विनर संघाच्या विरोधात. शेवटचा बॉल इथे मागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 16 धावेनं हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. सचिन स्मृती जासई संघानं हा पहिला विजय संपादित केला. अभिनंदन जासई टीम. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. नो डाऊट बॅटिंगमध्ये तडाखा दिला. गोलंदाजी देखील चांगली राहिली संयमची, परंतु सुरुवात चांगली केली. अवघ्या 15 बॉलमध्ये 42 धावा काढणारा करण महेश मडवी मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहील. चला या करण त्यांना आपण सामनावीर पारितोषिक देऊया. चांगली बॅटिंग करणची या क्रीडांगणामध्ये नेहमीच पाहायला मिळते. हे क्रीडांगणच जणू काही करणसाठी बनले की काय. अनेक वेळा करणने या क्रीडांगणामध्ये देखील विक्रमी धावसंख्या उभारली. तो करण ठरलाय सामन्याचा सुपर हिरो. आपण करण यांना सामनावीर पारितोषिक देऊ आणि कॅप्टन देखील येतील. चला रोशन लगेच या. टॉस करण्यासाठी पुढचा सामना आम्हाला खेळवायचा आणि आयोजक